नमस्कार मंडळी. 2025 हे कॅलेंडर इयर आता संपतंय, पण ह्या संपणाऱ्या वर्षामध्ये मी म्हणेन की हे एक खऱ्या अर्थाने हे एक ऐतिहासिक वर्ष आहे. जस्ट बिकॉज हे राऊंड फिगर आहे 2025 म्हणून नाही, तर ह्या वर्षी अनेक अशा गोष्टी भांडवली बाजार म्हणजे कॅपिटल मार्केटबद्दल घडलेल्या आहेत की ज्या म्हणतो ना की ज्या दृष्टीने हे वर्ष ऐतिहासिक आहे. आणि आपण हे थोडं समजून घेऊया की हे असं मी का म्हणतोय. ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे काही फॅक्टर्स तेवढेच फक्त ह्या निमित्ताने मी मांडेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2025च्या बाबतीत ते म्हणजे यावर्षी जुलै महिन्यामध्ये मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजे तेव्हाचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे नाव, ह्यावर आपण एक खूप सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे देखील. ह्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ऑफकोर्स 100 वर्ष पूर्ण झाली असतील त्यावेळी आपल्यापैकी कोणीच शेअर बाजारात नसेल. म्हणजे आपल्या आधीची पिढी पण ह्या क्षेत्राला किती अवेअर होती 50 वर्षापूर्वी हे आपण नाही सांगू शकत. पण मी म्हणेन ही एक हिस्टॉरिकल मोमेंट आहे की ज्या वर्षी मुंबई स्टॉक एक्सचेंजला 150 वर्ष पूर्ण होते त्या वर्षी आपण सगळे ह्या क्षेत्रामध्ये आहोत. इन्व्हेस्टर म्हणून किंवा ट्रेडर म्हणून आज आपण आहोत. ही एक खरोखर आपल्यासाठी एक मी म्हणेन एक म्हणतो ना एक भाग्यवान आपण स्वतःला म्हटलं पाहिजे की ज्या क्षेत्राने आज भांडवल निर्मिती केलेली आहे, की ज्या क्षेत्राने आपल्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएशन केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर दुसरं जे स्टॉक एक्सचेंज आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ह्याला देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण पाहतोय की 33 वर्ष पूर्ण झाली. ह्याच्यातली अजून एक गोष्ट म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजबद्दल सांगायची आधी तर ऑलरेडी मुंबई स्टॉक एक्सचेंज असलं तरीसुद्धा आपल्याकडे एक ॲडिशनल स्टॉक एक्सचेंज जे सुरू झालं ह्याचा हेतूच हा होता की मार्केट अजून एक्सपांड होणं गरजेचं आहे. अधिक जास्त ट्रान्सपरन्सी, थोडंसं कॉम्पिटिशनमुळे असलेले फायदे हे पण दिसून यावेत. ऑफकोर्स ह्या दोन्ही एक्सचेंजेसचे जी आपण जर मालकी हक्क बघितले तर शेवटी ते देशातल्या सरकारी बँकांकडेच आहेत. पण अल्टिमेटली एक प्रोफेशनल मॅनेजमेंट ह्या गोष्टीला पण NSEच्या 33 वर्ष पूर्ण झाली. आता ह्याच्यामध्ये देखील थोडंसं अजून डीप जाऊन सांगायचं झालं तर 2025मध्ये निफ्टी हा जो NSEचा निर्देशांक आहे, निफ्टीला देखील 2025मध्ये 30 वर्ष पूर्ण झाली. सो नोव्हेंबर 1995 पासून निफ्टीचं कॅल्क्युलेशन सुरू झालेलं होतं. सो नोव्हेंबरच्या पहिल्या दिवसापासून 1995च्या निफ्टीचं कॅल्क्युलेशन सुरू झालं. सो त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर 2025च्या नोव्हेंबरमध्ये निफ्टीला देखील 30 वर्ष पूर्ण झाली. सो अगेन हे सगळे राऊंड फिगर्स 2025ला मॅच करून येत आहेत. आणि ज्या वर्षी NSEला 33 वर्ष पूर्ण झाली 27 नोव्हेंबर, त्याच वर्षी निफ्टीने न्यू ऑल टाईम हाय आपला दर्शवला. 26,300च्या पार निफ्टी गेला, जो ऑफकोर्स 14 महिने आपण रेंगाळत राहिलेलो होतो. आणि तो हाय देखील ह्याच वर्षी ब्रेक झाला ज्या दिवशी निफ्टीला 33 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि आता विषय आला निफ्टीचाच, तर हेच जे ऐतिहासिक वर्ष अजून एका फॅक्टरने का असणार आहे हे पण आपण आता इथे थोडंसं बोलूया. सो निफ्टी निर्देशांक ह्याच्यावर आपण 2024मध्ये एक खास व्हिडिओ बनवलेला की निफ्टीच्या कॅल्क्युलेशन संदर्भात. तर निफ्टी हा जगातला एकमेव असा निर्देशांक ह्यावेळी ठरणार आहे की जो सलग 10 वर्ष 10 कॅलेंडर इयर्स हा पॉझिटिव्ह रिटर्न्स देणारा निर्देशांक आहे. आणि एक एक्झाम्पल सांगेन, म्हणजे ह्या वर्षी 1 जानेवारीपासून अजून आपला डिसेंबर संपला नाही आहे, पण ऑफकोर्स 23,000 जेव्हा होता ह्या वर्षाच्या सुरुवातीला तेवढं तर खाली निफ्टी आता पुढच्या काही दिवसात जाणार नाही. म्हणजे या वर्षीचे निफ्टीचे रिटर्न पण जर आपण पाहिलं 26,000च्या आपण जवळपास आहोत. म्हणजे ऑलमोस्ट 10% निफ्टीवर ह्या वर्षीसुद्धा जनरेट झालेले आहेत. आणि ही सुरुवात झाली आहे 2016 ह्या कॅलेंडर इयरपासून. सो 2016चं कॅलेंडर इयर जर आपण बघितलं तर त्या पहिल्या कॅलेंडर इयरमध्ये फार नाही पण निफ्टीचा पॉझिटिव्ह रिटर्न 3%चा परतावा निफ्टीचा होता. 2017 हे जर कॅलेंडर इयर पाहिलं की ज्या वर्षी एक चांगली तेजी, म्हणजे या पूर्ण 10 वर्षातली सगळ्यात मोठी तेजी आपण 2017मध्ये पाहिली, त्या वर्षी पण निफ्टीचे रिटर्न्स हे जवळपास 28-29% होते. 2018 हे एक चॅलेंजिंग वर्ष होतं ज्यावेळी अनेक अशा निगेटिव्ह गोष्टी आपण पाहिल्या. आणि फक्त त्या पिरियडमध्ये पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप खूप खाली होते. पण निफ्टी जो 50 हेवी कंपन्यांचा इंडेक्स आहे
त्याने त्यावर्षी पण 3.25% परतावा दिला. 2019ची गोष्ट बोलूया, ज्यावेळी इलेक्शन इयर जे होतं त्यावर्षी पण निफ्टीचा परतावा हा जवळपास 12% राहिलेला आहे. त्यानंतर 2020मध्ये आला कोविड. वर्षाच्या सुरुवातीला मार्केट वर होतं, पडलं, पण त्याच वर्षी ते रिकवर होऊन शेवट जर आपण पाहिला 2020चा कॅलेंडर इयरचा, जगातली सगळ्यात म्हणतो ना फास्टेस्ट मंदी आणि सगळ्यात मोठी मंदी आपण ज्या वर्षी पाहिली, त्या वर्षी निफ्टीचे कॅलेंडर इयर रिटर्न्स मात्र 15% पॉझिटिव्ह होते. त्यानंतर 2021 कोविडच्या नंतरचं लगेचचं वर्ष, त्यावर्षीसुद्धा निफ्टीने एक जी चांगली तेजी दाखवली, त्यावर्षीसुद्धा निफ्टीचे रिटर्न्स हे जवळपास 24% राहिलेले आहेत. 2022 अनेक घडामोडी ह्या वर्षीसुद्धा घडल्या. रशिया युक्रेन युद्ध झालं, अमेरिकेमध्ये प्रचंड इन्फ्लेशन झालं, अनेक बँका कोलॅप्स वगैरे होत गेल्या US मध्ये. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पण निफ्टीचे जे रिटर्न्स आहेत 2022 हे 4.5% पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. 2023 हीच सगळी स्ट्रीक चालू राहिली की ज्या वर्षी अमेरिकेमधले चॅलेंजेस समोर यायला लागले, इराण, इस्रायल अशी अनेक युद्ध होत गेली जी आपण नजीकच्या काळात पाहिली. पण त्या 2023मध्ये सुद्धा निफ्टीचे रिटर्न हे तिसरा सर्वाधिक रिटर्न ह्या पूर्ण 10 वर्षाच्या कालावधीतला, ते म्हणजे 20% पॉझिटिव्ह राहिलेले आहेत. आणि 2024 ज्याचे शेवटचे 3 महिने मार्केट पडून सुद्धा पूर्ण कॅलेंडर इयरचे रिटर्न निफ्टीचे हे 9% राहिलेले आहेत. आणि यावर्षीची जर गोष्ट करायची झाली तर यावर्षी 2025मध्ये अनेक परत मी तेच सांगेन की खूप सारे IPO आले की ज्यामुळे मार्केटची तेजी कुठेतरी ही रोखण्यात आली ह्या IPOजमुळे. तरीसुद्धा ह्या वर्षीचे रिटर्न जवळपास जर 26,000च्या आसपास आपण राहतो डिसेंबर अखेरपर्यंत, तर 10% पॉझिटिव्ह. सो निफ्टीने मी म्हणेन की जगातला हा एकमेव असा देश असेल आणि एकमेव अशी ब्रॉडर इंडेक्स असेल की ज्याने पूर्ण 10 वर्ष कन्सिस्टंट सलग म्हणतो विनिंग स्ट्रीक ज्याला आपण म्हणतो ही दर्शवलेली. आणि ह्याची अनेक कारणं आहेत की आपल्याकडे जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहेत किंवा जो एकंदरीत लोकांचा ह्या गुंतवणूक क्षेत्राकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन आहे, म्युच्युअल फंड्समध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जो कन्सिस्टंट पैसा येतोय, ह्या सगळ्याचा मी म्हणेन हा जो फायदा आहे हा एक आपण बघतो ना की ह्याचा रिझल्ट निफ्टीमधली कन्सिस्टंट वाढ आहे. आणि जर निफ्टी एवढ्या कन्सिस्टंट जर वाढत असेल ना, तर ऑब्व्हियसली मी म्हणेन की गुंतवणूकदारांची संपत्ती किती वाढली आहे हे मला आता वेगळं ह्या निमित्ताने सांगायची गरज नाही आहे. शेवटचा एकच डेटा सांगेन 2025चा, तो म्हणजे हे वर्ष इक्विटी मार्केटसाठी म्हणतो ना एकंदरीत तेजी मंदीच्या दृष्टीने किती हॅपनिंग होतं, त्याहीपेक्षा हे वर्ष प्रायमरी मार्केटसाठी जास्त हॅपनिंग होतं. कारण ह्या वर्षभरामध्ये अगदी ह्या नोव्हेंबरपर्यंत जरी आपण पाहिलं तरी जवळपास SME आणि मुख्य असे दोन्ही मिळून 300हून अधिक IPO ह्या वर्षभरामध्ये आले. म्हणजे 300चा अर्थ लक्षात घेतला तर आपण असं म्हणू शकतो दिवसाला एक एवढे IPO ह्या वर्षभरामध्ये आलेले आहेत. सो हा सर्वात इंटरेस्टिंग डेटा आहे. जनरली IPO हे केव्हा येतात, जेव्हा मार्केटमध्ये तेजी असते तेव्हा येतात. 2025 असं काय खूप म्हणजे 2017 किंवा 2021 किंवा 2023 सारखं असं जबरदस्त तेजीचं वर्ष तर नक्कीच नव्हतं. पण तरीसुद्धा ह्या वर्षी 300+ IPO जे आले ह्याचं रिझनच हे आहे की डोमेस्टिक मनी जो भारतीय शेअर बाजारामध्ये येतोय ह्या म्हणजे हा जो एक डिमांड आहे हा आपल्या एकंदरीत IPO काढण्यासाठी कंपन्यांना प्रवृत्त करतोय. आणि हे एका अर्थाने बघा ह्याची एक पॉझिटिव्ह साईड पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हे IPO आले नसते आले तर हा सगळा जो डोमेस्टिक पैसा आहे ह्या वर्षीच्या म्हणजे नोव्हेंबरपर्यंत आपण बघितलं तर जवळपास 5.5 लाख कोटी DISचा पैसा मार्केटमध्ये आला आहे. हा पैसा नाही तर सर्व लिस्टेड कंपन्यांमध्ये आला असता. ऑफकोर्स FIची सेलिंग सोडून जर आपण पाहिलं असतं तर हा सगळा पैसा जर लिस्टेड मार्केटमध्ये आला असता तर आपलं व्हॅल्युएशन खूप अवाच्या सवा झालं असतं. ते न होता हा पैसा IPOजमध्ये आला. त्यामुळे हे एका प्रकारे आपल्या मार्केटला एक्सपांड करण्याचं काम ह्या IPOजने ह्या पूर्ण वर्षभरामध्ये केले. ही पण एक जमेची बाजू आहे. सो एकंदरीत ह्या 4-5 फॅक्टर्समुळे मी म्हणेन की 2025 हे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक वर्ष होतं. 150 वर्षापासून आपण हे बोलायला सुरुवात केली की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला झाली. आणि ही जी 150 वर्ष मी म्हणेन बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची नाही आहेत, तर ही 150 वर्ष खऱ्या अर्थाने भारतीयांच्या वेल्थ क्रिएशनची आहे. कदाचित इथून पुढची 150 वर्ष आपल्या अनेक पुढच्या पिढ्या ह्या क्षेत्राच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएट करतील. आणि त्याचं कदाचित म्हणतो ना त्याची एक मुहूर्तमेढ कदाचित ह्या ऐतिहासिक 2025 या वर्षामध्ये तुम्ही सर्व आपण या ठिकाणी मी म्हणेन नक्कीच रोवू शकतो.
धन्यवाद.